महाराष्ट्र और तेलंगाना के बीच सीमा विवाद फिर गर्मा गया है। महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने दावा किया है कि तेलंगाना से लगे 14 गांवों को महाराष्ट्र में मिलाने की प्रक्रिया शुरू कर दी गई है। यह गांव चंद्रपूर जिले की सीमा पर है। काही काळ असा होता की तिकडला व्यवहार इकडला व्यवहार सारखा आहे, बाजारपेठ पण काही सीमा ओलांडाची एवढाच भाग आहे। लागून असल्यामुळे कुठे आपण भाजीपाला आणतो, किराणा आणतो किंवा हॉस्पिटलला जातो, तो व्यवहार आहे। पण जर स्टेटस काय, घर कुठले आहेत, गावठाण कुठलेला आहे, ग्रामपंचायती कुठल्या आहे, महसुली रेकॉर्ड कुठे आहे, तर महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे जिवती चंद्रपूर मधले 14ही ग्रामपंचायती गावं हे महाराष्ट्रात असतील आणि त्या महाराष्ट्रात आहेत। प्रवीण गायकवाडजीच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला। मी अशा घटनांचा निषेध करतो। प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही, तो निषेधार्ह आहे। आणि राहिला प्रश्न दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला जेव्हा मी गेलो होतो 2.5 वर्षापूर्वी, त्यावेळी दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल, या ठिकाणी त्याच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत। आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो, जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो। पण अशा कार्यकर्त्यांनी, दीपक काटेंनी प्रवीण गायकवाड सारख्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी हल्ला करणे विचाराची लढाई राहू शकतं। पण आपले संस्कार संस्कृती ही कधी अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही। भारतीय जनता पार्टीचं समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही, महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही व्यक्तीचं आणि कुठल्याही आमदार खासदारांचं समर्थन या हल्ल्याला नाही। शेवटी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे, नियमाप्रमाणे सर्व कारवाई केली पाहिजे। हे पोलिसांना या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे। अजून जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील, पण अशा हल्ल्याला समर्थन नाही। या राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचाराने लढाई लढू शकता, कुणावर हल्ला करून तुम्ही लढाई लढण्याचा प्रयत्न करू नका। त्यामुळे दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याला समर्थन नाही। आणि 2.5 वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो। दीपक काटे मला 2-3दा भेटले होते, ते पुष्पगुच्छ घेऊन आले, पुष्पगुच्छ मी घेतले। आणि त्यामुळं दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचं समर्थन नाही। अनिल देशमुखाला विचारा, ते कधी असे बोलतात का? अनिल देशमुख कधी असे आरोप करतात का माझ्यावर? एक तर अनिल देशमुखला विचारा। राहिला प्रश्न समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा, तो आमचा धंदा नाही आहे। चंद्रशेखर बावनकुळे कधी जातीपायीचं समाजाचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आहे आणि असे मास्टर माइंड वगैरे आमच्या डोक्यात नाही आहे कधी। आम्ही संस्कार संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळं मी आधीच सांगितलं, अशा घटनांचा आम्ही निषेध करतोय। प्रवीण गायकवाड सोबत झालं ते चुकीचं झालं आहे, त्याच्यावर प्रचंड कारवाई करण्याची गरज आहे। आणि त्यामुळं असं जर कोणी माझ्याबद्दल म्हणत असेल, त्यांना त्यांचा लखलाभ आहे, त्यांचा विचार त्यांना लखलाभ आहे। आम्ही विचाराची लढाई लढणार लोक आहोत, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार लोक नाही आहोत। आणि त्यामुळे मला असं वाटतं, ज्यांनी हा समज करून घेतला आहे त्यांनी माझ्या त्या ठिकाणी आतापर्यंतच्या जे माझं त्या ठिकाणी इमेज आहे, त्या इमेजचा विचार करून बोलावं। मी आधीच सांगितलं की अधिवेशन संपण्यापूर्वी तुकडेबंदी कायदा निरस्त करण्याबद्दलचं एक नोटिफिकेशन येईल। तालुका क्षेत्रामध्ये जे रहिवासी भाग आहे, जे रहिवासी भाग तयार झाला आहे, त्या रहिवासी, मग तो अकृषिक जरी असेल आणि कृषी जरी असेल, जर रहिवासी भाग तयार झाला असेल, त्या रहिवासी भागाला प्रोटेक्शन करणं ही जबाबदारी देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने, देवेंद्र फडणवीसजींनी मला दिली आहे। त्यामुळं आम्ही नियमावली करताना चांगली नियमावली करतो आहे आणि आपल्याला आश्वस्त करतो या महाराष्ट्राला, या महाराष्ट्रात ज्यांनी घरं बांधलेले आहेत, ज्यांनी प्लॉट घेतलेला आहे, त्या सर्व घरांना, प्लॉटना कायदेशीर करून देण्याकरता तुकडेबंदी कायदा हा निरस्त करून अजून त्या ठिकाणी मधात कोणी दलाल हे दलाली करणार नाही आणि थेट त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना या तुकडेबंदी कायद्याचा त्या ठिकाणी तुकडेबंदी कायद्यांनी आपल्याला त्याचे घर कायदेशीर करता आले पाहिजे, याकरता सरकार कारवाई करणार आहे। PMRDA, NMRDA, MMRDA या सर्व रिजनमध्ये तुकडेबंदी कायदा हा निरस्त होणार आहे।